नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 1 कॉम्प्लेक्स नंबर घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यू ऑफ पॉवर ऑफ आय वरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. आज आपण त्यावरती आपण पुढे प्रॉब्लेम या ठिकाणी बघूया. सो लेट्स गो टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रॉब्लेम नंबर 10 पर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलो होतो. बघा, या प्रॉब्लेम नंबर 10 पर्यंत व्हॅल्यू ऑफ आय रेज टू 6, 7, 8 आपण बघितलं होतं आणि व्हॅल्यू ऑफ आय आपण 0 बघितली. तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 10 कडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये शो दॅट -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब इज अ रियल नंबर. आता या ठिकाणी प्रॉब्लेम समजून घेताना सोल्युशन मध्ये तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल, या ठिकाणी जो कॉम्प्लेक्स नंबर z आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर z जो आहे तो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावा लागेल. z इज इक्वल टू असतं या ठिकाणी बघा a प्लस bi. तर या z इज इक्वल टू a प्लस bi मध्ये आपण जर बघितलं तर हा रियल नंबर कधी असेल? z is equal to a plus bi complex number, it will be real number if the value of bi is equal to 0. म्हणजे z is equal to a भेटल्यावर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर हा रियल नंबर असेल असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. हा पहिला मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा बघा, या ठिकाणी ब्रॅकेट क्यूब आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी बघा a plus b ब्रॅकेट क्यूब हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. मग a plus b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय आहे बघा. So it is equal to a cube plus 3a square b plus 3ab square आणि plus b cube. परंतु या ठिकाणी बघा पहिली टर्म निगेटिव्ह आहे, दुसरी टर्म पॉझिटिव्ह आहे. मायनस आहे म्हणजे हा फॉर्म्युला जर असा असेल -a plus b ब्रॅकेट क्यूब, तर तो फॉर्म्युला कसा ऑपरेट होणार? इट विल बी -a ब्रॅकेट क्यूब, बरोबर ना, प्लस 3 इंटू -a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू -a इंटू b स्क्वेअर आणि प्लस b क्यूब. या पद्धतीने तो फॉर्म्युला ऑपरेट होणार आहे. तर हे बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लागणार आहे, जे मला वाटतं तुम्हाला समजले असावे. So now let's consider the given problem as -1 plus √3i ब्रॅकेट क्यूब. आता ब्रॅकेट क्यूब आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करत आहोत. सो -1 plus √3i ब्रॅकेट क्यूब कॅन बी रिटन ॲज, बघा या ठिकाणी -1 ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू -1 स्क्वेअर इंटू √3i 3a square b plus 3 into -1 into √3i bracket cube bracket square sorry आणि plus √3i है ना, √3 into i bracket cube. So it can be written as, व्यवस्थित बघा, -1 raised to 3 -1 cube is -1. बघा -1 square, this -1 square is 1, 1 into 3 is 3, so plus 3 into √3i, so it is plus 3√3i. त्यानंतर या ठिकाणी बघा plus 3 into -1, plus 3 into -1 is -3 into √3i square is into 3i square. कारण की या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का √3 चा स्क्वेअर 3 आहे, स्क्वेअर ऑफ √3 is 3 and i स्क्वेअर ऑफ i is i square. प्लस शेवटी बघा या ठिकाणी √3 ब्रॅकेट क्यूब. √3 ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय?
root 3 into root 3 into root 3. So it is equal to 3 root 3 and I cube. 3 root 3 आणि I cube. या ठिकाणी आपण परत सिंप्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर बघा काय होणार आहे. सो इट कॅन बी रिटन एज -1 प्लस 3 रूट 3i. इथपर्यंत तर काही चेंज नाहीये. पण या ठिकाणी बघितलं बघा -3 चा झाला 9. सो या ठिकाणी काय लिहितो बघा -9 and replacing that I square by -1 आणि प्लस या ठिकाणी बघा 3 रूट 3 and what is value of I cube? It is -i. So into -i. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं आपण पॉवर ऑफ I पण ऑपरेट केला. I स्क्वेअर च्या जागेवर -1 लिहिलाय, I क्यूब च्या जागेवर -i लिहिलेला आहे. सो या ठिकाणी पुढे बघा अजून सिंप्लिफिकेशन करतोय. -1 प्लस 3 रूट 3i रिमेन्स ऍज इट इज. आणि या ठिकाणी बघा बरं -9 into -1 इज इक्वल टू +9. आणि या ठिकाणी बघा प्लस इंटू मायनस इज -3 रूट 3i. सो इथपर्यंत आल्यानंतर लक्षात आलं बघा ही टर्म बघा पॉझिटिव्ह +3 रूट 3i and total -3 root 3i gets cancelled. So what remains? या ठिकाणी राहिले बघा 9 - 1 and 9 - 1 is equal to 8 and this is real number. And 8 is a real number because it does not contain imaginary part, that is bi. आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं प्रूव्ह दॅट इट इज अ रियल नंबर. आणि त्या ठिकाणी आपण प्रूव्ह केलेलं आहे इट इज अ रियल नंबर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण रिव्हिजन घेऊया. व्यवस्थित लक्ष द्या. रिव्हिजन मध्ये हा प्रॉब्लेम बिलकुल पाठ झाला पाहिजे. काळजी घ्या थोडीशी. या ठिकाणी बघा सुरुवातीला दिलेला प्रॉब्लेम या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. हा प्रॉब्लेम या फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे -a + b ब्रॅकेट क्यूब असल्यामुळे हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करत आहोत आपण बघा -a ब्रॅकेट क्यूब प्लस 3 into -a स्क्वेअर into b प्लस -a into b स्क्वेअर आणि b क्यूब. मग लक्षात आलं या ठिकाणी -1 चा क्यूब है ना. या ठिकाणी बघा -1 चा क्यूब काय आहे -1 बिकॉज -1 into -1 into -1 इज -1. त्यानंतर बघितलं या ठिकाणी -1 चा स्क्वेअर आहे 1 आणि 1 into 3 is 3. त्यामुळे टोटल या ठिकाणी राहिलं +3 रूट 3i. त्यानंतर या ठिकाणी बघितलं बघा -3 into +3 becomes -3 आणि या ठिकाणी √3 चा स्क्वेअर √3 into √3 is 3. त्यामुळे हा आला या ठिकाणी 3 बरोबर. आणि त्यानंतर i स्क्वेअर आणि त्यानंतर या 3 √3 चा क्यूब म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं √3 cube is equal to काय येईल. It will be √3 into √3 into √3. So √3 into √3 is 3 आणि तो शेवटचा √3 तसंच राहिला. So it will be 3 √3. म्हणून या ठिकाणी बघा √3 चा क्यूब या ठिकाणी 3 √3 आलेला आहे. And I cube is I cube. Again we know that I square is -1 म्हणून I square च्या जागेवर -1 लिहिलंय and in place of I cube we have written as -i. So now we get this -1 remains as it is, 3 √3 again remains as it is. पण या ठिकाणी लक्षात आलं बघा -9 - 1 is +9 and this minus into plus becomes -3 √3. टोटल दिस -3 √3 आणि +3 √3 दोन्ही टर्म कॅन्सल झाले आहे. राहिलं दॅट इज 9 - 1 and 9 - 1 is 8 and it is a real number. मग या ठिकाणी आपण आता या स्लाइड मध्ये बघूया कसं सॉल्व्ह करून दिलंय. बघा त्याच पद्धतीने -1 ब्रॅकेट क्यूब +3 into -1 ब्रॅकेट स्क्वेअर into b is √3i +3 into -1 into √3i ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3i ब्रॅकेट क्यूब. मग लक्षात आलं -1 ब्रॅकेट क्यूब इज -1 -1 स्क्वेअर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर +1 येत आहे 1 into 3. दिस टोटल बिकम्स टर्म 3 √3i remains as it is.
इथे बघा -3 into -1 is -3, √3 square is 3 and I square, so it becomes -3 into 3 I square. And √3 cube is 3 √3 and I cube. Then replace I square by -1 and I cube by -I and operate. So we get -1 plus 3 √3i, -3 into I square is -1, so it becomes -3 and 3 √3i. I cube या ठिकाणी साइन चेंज झालेली आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली. And so या ठिकाणी आपल्या लक्षात आलं बघा, -1 plus 3 √3i, this total term and this -3 √3i, this total term gets cancelled. So it remains -1 plus 9, that is 9 minus 1, and 9 minus 1 is 8, and which is a real number. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉब्लेम म्हणजे त्यांनी सांगितलं होतं शो दॅट प्रूव्ह दॅट इट इज अ रियल नंबर, आणि आपला आन्सर आलेला आहे 8 and 8 is a real number. So let's go to problem number 12. So let's go to problem number 12. Find the value of. बघा 3 ब्रॅकेट दिलेले आहेत. आता या 3 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आलं, पॉवर ऑफ आय ऑपरेट करणं आलंय. तर मग या ठिकाणी आपण दिलेला प्रॉब्लेम या ठिकाणी आपण लिहून घेऊ बघा. 3 plus 2 upon I into I raised to 6 minus I raised to 7 and into 1 plus I raised to 11. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल का दिलेला प्रॉब्लेम आपल्याला आता सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी स्टेप वाईज जाऊया आपण. सो लेट्स गो स्टेप वाईज. सुरुवातीला बघा हा 3 as it is लिहित आहे. Since this I is in the denominator, so multiply numerator and denominator by I. We can write it as 2i upon I into I is I square. Have you understood this? या ठिकाणी there is odd power in the denominator, so we have to multiply numerator and denominator by I. त्यानंतर या ठिकाणी I raised to 6 ला आपल्याला असं लिहावं लागेल I square bracket cube minus this I raised to 7 can be written as I raised to 6 into I. So I raised to 6 again can be written as I square bracket cube and into I. लक्षात आलं, this is I raised to 6 and this is also I raised to 6. And in the last bracket, this can be written as I raised to 10 into I. What is that I raised to 10? That I raised to 10 can be written as I raised square raised to 5 and into I. So now replace I square by -1, so it becomes 3 plus 2i upon -1. या ठिकाणी आलं बघा -1 raised to 3 minus -1 raised to 3 into I into 1 plus -1 raised to 5 into I. So this bracket becomes 3 minus 2i. So या ठिकाणी -1 bracket cube is -1. So -1 bracket cube is minus of minus becomes plus 1 into I is I. या ठिकाणी आलं बघा 1 -1 raised to 5 is minus into plus is -1 into I is I. So now let us multiply these two brackets. So बघा इथं 3 plus 2i into या ठिकाणी हे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. -1 into bracket 1 minus I and plus I into bracket 1 minus I. So हा पहिला ब्रॅकेट जो आहे तो तसंच राहिलं बघा. 3 plus 2i remains as it is. आता या ब्रॅकेट मध्ये बघितलं तर -1 into 1 is -1. -1 into -I is plus I. Plus I into 1 is plus I.
and plus I into minus I is minus I square. So या ठिकाणी लक्षात आलं बघा, this I square is minus 1 and minus becomes plus 1. So it can be written as बघा 3 plus 2i into bracket बघा व्यवस्थित minus 1 plus I is 2i and this minus of minus becomes plus 1. So this plus 1 minus 1 gets cancelled. Now let's multiply this 2i into the bracket. So we get 2i into 3 is 3 2s are 6i plus into plus is plus 2 2s are 4 and I into I is I square. So it can be written as 6i plus 4 into minus 1. So it can be written as minus 4 plus 6i. So let us check again. बघा पुढे काही मिस्टेक तर झाली नाही ना. So या ठिकाणी बघा हा this is the given problem, we have written it as it is. Since the power of I in this first bracket is 1, so it is odd number, so multiply numerator and denominator by I. This I raised to 6 can be written as I square bracket raised to 3. Similarly, I raised to 7 can be written as I raised to 6 into I, and I raised to 11 can be written as I raised to 10 into I. मग या ठिकाणी बघा I raised to 6 ला जिथे जिथे I raised to 6 येणार तिथे आपण I square bracket cube लिहिला इथं. परत या ठिकाणी I raised to 7 is I raised to 6 into I, that is I square bracket cube into I. And this I raised to 11 is I raised to 10 into I. And what is this I raised to 10? It is I square raised to 5. Then we have replaced I square is equal to minus 1. जिथे जिथे I square आहे तिथे आपण minus 1 लिहित आहोत. So बघा या ठिकाणी this I square is replaced by minus 1. Similarly this I square is replaced by minus 1. इथे पण बघा I square replaced by minus 1 आणि या ठिकाणी पण minus 1. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा plus 2i upon minus 1 is minus 2i, साइन बदलली. त्यानंतर minus 1 bracket cube is minus 1. Similarly minus 1 bracket cube is minus 1, minus into minus becomes plus 1 into I is I. या ब्रॅकेट मध्ये काय राहिले minus 1 plus I. आणि या ब्रॅकेट मध्ये this 1 remains as it is. Minus 1 raised to 5 is minus 1 and minus 1 into I is minus I. Then perform multiplication of these two brackets. So we get minus 1 into 1 minus I and plus I into 1 minus I. So minus 1 into 1 is minus 1, minus 1 into I, minus I is plus I. And a minus of minus झालं plus. So minus 1 या ठिकाणी क्लिअर झालंय. सो या ठिकाणी लक्षात आलं minus 1 and this I square is या ठिकाणी लक्षात आलं minus 1 असणार आहे. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल का this I square is minus 1 and minus 1 into this minus becomes plus 1. मग या ठिकाणी तो plus 1 आणि हा minus 1 कॅन्सल झाला आहे and this I plus I is 2I. आणि मग लक्षात आलं बघा multiplying this 2I to the bracket 2I into 3 is 6I and 2I into 2I is 4I square. आणि मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल it is equal to minus 4 plus 6I. Now let's go in this slide. बघा या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट जे आहेत हे दोन ब्रॅकेट या ठिकाणी ऑपरेट करून दाखवण्यात येत आहे. सो या ठिकाणी ह्या दोन ब्रॅकेटला ऑपरेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल I square minus 1 bracket cube
आणि -1/5. So it is -1 plus I and 1 minus I. Now after performing multiplication, या ठिकाणी लक्षात आलं बघा, है ना, या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे. आणि या ठिकाणी या स्टेप मध्ये इथं ऑड पॉवर इन द डिनॉमिनेटरची ट्रीटमेंट दिली आहे. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आहे. इकडे आपण सुरुवातीलाच केलंय, त्यांनी या ठिकाणी केलंय थर्ड स्टेप मध्ये. आणि त्यानंतर या ठिकाणी आय स्क्वेअर जागेवर -1 लिहिला, इथं पण -1 लिहिलाय, मायनस मायनस बिकम्स +1 आणि हे दोन्ही -1 +1 झालेत घ्यायचं. आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये काय राहिलंय मग, सो 3 इथं -2i इंटू 2i आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन झालं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल, है ना, 2i इंटू 3 - 2i आणि मग लक्षात आलं या ठिकाणी बघा 3 2 6 आलं आणि 2i इंटू 2i दॅट इज 4i. आपण या ठिकाणी प्लस मायनस पाहिजे होतं आफ्टर चेंजिंग द साइन्स. सो व्हॉट वी गेट, सो वी गेट या ठिकाणी आपल्याला भेटले मायनस, बरोबर. and so this minus into minus या ठिकाणी becomes plus. And so finally we get answer as 4 plus 6i. So let's go to problem number 12 now. So 13, sorry. If a is equal to and b is equal to दिलंय बघा, and show that ते म्हणतात a square equal to b and b square is equal to a. This is very important problem. Exam oriented खूप important problem आहे. This problem is many times asked for 3 marks. खूप वेळेस हा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी बघा ते म्हणताय a स्क्वेअर इक्वल टू b आणि b स्क्वेअर इक्वल टू a प्रूव्ह करा. सुरुवातीला या ठिकाणी बघा आपण a स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करूया. लेट अस फाइंड द व्हॅल्यू ऑफ a स्क्वेअर. सो विल फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द व्हॅल्यू ऑफ a स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय दिली बघा. सो व्हॅल्यू ऑफ a इज गिवन ॲज -1 प्लस रूट 3i आणि अपॉन 2 आणि a स्क्वेअर म्हटल्यावर त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्ष द्या, -1 प्लस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपल्याला न्यूमरेटरला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि डिनॉमिनेटरला स्ट्रेट फॉरवर्ड लक्षात येते आपल्याला. डिनॉमिनेटरला 2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 4. या ठिकाणी बघा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर लक्षात आलं. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 इंटू रूट 3i आणि प्लस रूट 3i ब्रॅकेट स्क्वेअर. So again this denominator 4 remains as it is. Let's operate the numerator. -1 square is 1 plus 2 into -1 is -2 root 3i and then root 3 bracket square is plus 3 and I square. Then we know that value of I square is -1. So we can write as 1 minus 2 root 3i minus 3 and upon 4. So this -3 plus 1 can be written as -2 minus 2 root 3i and upon 4. After taking 2 common in the numerator, we get -1 minus root 3i remains in the bracket and upon 4. Now reduce this. 2 1s are 2, 2 2s are 4. So what remains? -1 minus root 3i upon 2. And what is this?
दिस इज इक्वल टू बी. बघा या ठिकाणी दिस इज इक्वल टू बी दिसतंय ना व्हॅल्यू ऑफ बी. व्हॅल्यू ऑफ बी इज -1 minus √3 upon 2. आणि या ठिकाणी आपण hence we have proved that this implies that a square is equal to b. परत एकदा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. प्लीज डू टेक केअर. a स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण फाइंड करत आहोत. सुरुवातीला दिस ब्रॅकेट इज a and ब्रॅकेट स्क्वेअर. आपण पॉवर सेपरेट केला. 2 स्क्वेअर आपण या ठिकाणी 4 आपण घेतला आहे आणि न्यूमरेटरला आपण या ठिकाणी a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करत आहोत. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर a plus b ब्रॅकेट स्क्वेअर? So we know that a plus b bracket square is a square plus 2ab plus b square. तो फॉर्म्युला या ठिकाणी न्यूमरेटरला ऑपरेट झाला. Then we know that -1 square is 1. 2 into -1 is -2. √3i remains as it is. √3 square is 3 and I square is I square. Then replace the value of I square as -1. So it becomes -3. So -3 plus 1 is -2 and minus √3i. Then take 2 common. Remains -1 minus √3i. And reduction after reduction we get 2 1s are 2, 2 2s are 4. So it becomes -1 minus √3i upon 2 and it is equal to b. And hence we have proved that a square is equal to b. Half of the problem is completed. a square is equal to b. त्यांनी a square equal to b प्रूव्ह करायला आपल्याला आपण या ठिकाणी a square b कसं प्रूव्ह होतोय परत एकदा या ठिकाणी बघूया. a square न्यूमरेटरला a plus b bracket square, डिनॉमिनेटरला 2 square is 4, replacing I square by -1. So -3 या ठिकाणी बघा -3 झालाय हा है ना. दिस इज -3. -3 plus 1 becomes -2 आणि त्यानंतर 2 कॉमन काढून कॅन्सल केलं तर या ठिकाणी -1 minus √3i upon 2 and it is equal to b. Half of the problem is completed. आता पुढचा हा प्रॉब्लेम बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला बघा ते म्हणताय बी स्क्वेअर. बी स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी? इट इज -1 minus √3i upon 2 आणि बी स्क्वेअर म्हटल्यावर ब्रॅकेट स्क्वेअर. सो न्यूमरेटरला फॉर्म्युला बघा -1 ब्रॅकेट स्क्वेअर plus 2 into a is -1 into b is minus √3i 2ab आणि plus minus √3i ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला व्यवस्थित बघा. अपॉन 2 square is 4. So then -1 square is 1. So baka, this minus into this minus becomes plus, into this plus becomes plus 2√3i minus sign bracket square is plus, plus into plus remains plus, √3 square is 3 and I square upon 4. Replace this I square by -1. So we get 1 plus 2√3i minus 3 upon 4. So लक्षात आलं -3 plus 1 is -2. -2 plus 2√3i upon 4. After taking 2 common it becomes -1 plus √3i है ना. 2 कॉमन घेतले इथं राहिलं √3i आणि upon 4. After reduction 2 1s are 2 2s are we get it is equal to -1 plus √3i upon 2. And what is this? It is equal to a. बघा या ठिकाणी the value of a is given. पहिल्या स्टेप मध्ये b ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहून घेतली आहे. दिस इज व्हॅल्यू ऑफ b. ब्रॅकेट स्क्वेअर ऑपरेट केलं न्यूमरेटरला आणि 2 चा स्क्वेअर घेतला 4 डिनॉमिनेटरला. -1 स्क्वेअर इज 1. मग या ठिकाणी मायनस ऑफ मायनस बिकम्स प्लस इंटू प्लस इज प्लस 2 √3i. मायनस स्क्वेअर इज प्लस, प्लस इंटू प्लस इज प्लस, √3 स्क्वेअर इज 3 इंटू i स्क्वेअर.
then replacing value of I square as -1, so sign changes. -3 plus 1 is -2 plus root 3i upon 4. After taking 2 common, we get -1 plus root 3i upon 2. And after 4, and after reduction, it becomes 2. And so finally, we get -1 plus root 3i upon 2, which is equal to a. Now let's check. बघा b square. मग न्यूमरेटरला a मायनस ए मायनस बी त्या पद्धतीने फॉर्म्युला यूज केलाय. प्लस प्लस झालंय. आय स्क्वेअर जागेवर -1. सो -3 plus 1 is -2. 2 कॉमन काढून कट केलाय and it is equal to a. So friends, today again we have completed 3 problems, out of which 13 is very important. So आज या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुमची रजा घेतो. अपेक्षा आहे तुम्ही ठरल्याप्रमाणे वेळेनुसार व्यवस्थित अभ्यास करत असाल. So friends, do study well. Thank you.